आपण एक सिरीज चालू केलेली आहे गाडीच्या संदर्भात, कारच्या संदर्भात. त्यातला पुढचा व्हिडिओ आज आपल्या समोर ठेवतो आहे. मुळात आपण बुकिंग पर्यंत आलो होतो. बुकिंग कसे करायचे याची चर्चा केलेली आहे. आता बुकिंग झाल्यावर जेव्हा प्रत्यक्ष आपल्याला शोरूमला गाडी येते, त्यावेळेला ती गाडी आलेली आहे असं आपल्याला फोनवर सांगितलं जातं आणि पैसे भरा असं सांगितलं जातं. अशा वेळेला आपण स्वतः शोरूमला भेट द्या. गाडी आली असेल तर ती प्रत्यक्ष गाडी डोळ्यांनी बघून घ्या. तिचे सर्व बाजूनी फोटो, तिचा चासी नंबर बघून घ्या आणि मग त्याची काय आपले जे ठरलेले असतील ते पैसे तिथे भरायला हरकत नाही. पैसे आधी भरावेच लागतात, कारण RTO पासिंग करणे, पूर्ण बिलिंग करणे हे सगळे तुम्ही पैसे भरल्याशिवाय होत नाही. त्यामुळे त्या दिवशी भरतो, पासिंग करून घ्या, अशा प्रकारच्या काही गोष्टी करून काही उपयोग नाही आहे. तर व्यवस्थित पैसे भरा, त्याची पावती घ्या. मागे सांगितल्याप्रमाणे शोरूमला जाऊन प्रत्यक्ष काउंटरवर पैसे भरून आपण ती व्यवस्थित पावती घ्यायला पाहिजे. ते झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळी प्रत्यक्ष गाडीची डिलिव्हरी, आता या बाबतीत एक सर्वात महत्त्वाची सूचना आपल्या सगळ्यांना देतो की कुठल्याही परिस्थितीत RTO पासिंग झाल्याशिवाय ही गाडी आपण आपल्या ताब्यात घेऊ नका. अतिशय स्पष्ट सांगतो आहे, मुद्दामून सांगतो आहे, कारण याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात ती इतकी भयानक आहेत की आपला हा उत्साह नंतर खूप महागात पडणार आहे आपल्याला. त्यामुळे या गोष्टींकडची काळजी घ्या. कुठल्याही परिस्थितीत RTO पासिंग झाल्याशिवाय आपली गाडी आपल्या ताब्यात आपण घेणार नाही आहोत. हे अधोरेखित करा. कदाचित आपला वाढदिवस असेल, काही विशिष्ट ऑकेजन असेल, मुहूर्त असेल, तर या सगळ्या गोष्टीसाठी त्याची तयारी आपण आणि समोरच्या शोरूमने आधी केली पाहिजे. त्यासाठी आपण योग्य ते आधी पैसे भरले पाहिजे, गाडीचं पासिंग झालं पाहिजे आणि ज्या दिवशी गाडी डिलिव्हरी द्यायची त्या दिवशी गाडीचं पासिंग झालेलं असेल याची खात्री करूनच आपण गाडी आपल्या ताब्यात घ्यावी. आता ज्या दिवशी प्रत्यक्ष गाडी घेताय त्या दिवशी आपला उत्साह असतो, कधी एकदा स्टेअरिंगवर बसू, कधी एकदा गाडी ड्राईव्ह करू असं झालेलं असतं. पण कृपा करून थोडं थांबा. पहिल्यांदा आपल्याला काही पेपर्स दिले जातील, त्या पेपर्सला नीट तपासून पहा. त्याच्यामध्ये एक सामानाची यादी, या गाडीबरोबर काय काय सामान दिलेलं आहे त्याची यादी असते. ते यादीवर हुकूम प्रत्येक गोष्ट आपण चेक करून घ्या. त्यानंतर निरनिराळ्या पावत्या आपल्याला दिल्या जातात. त्या पावत्यामध्ये आपण भरलेले पैसे, त्याच्या सगळ्या पावत्या आपल्याला मिळाल्यात का, मुख्य गाडीचं इनवॉइस, त्या इनवॉइसवर चासी नंबर असतो, तोच चासी नंबर आपल्या गाडीवर आहे का याची खात्री करून घ्या आणि मग आपण पुढच्या कामाला लागायला हरकत नाही. त्याचबरोबर आपल्याला इन्शुरन्स दिलेला असतो. तो इन्शुरन्स आपल्याला जे काही पैसे दिलेले आहेत त्याप्रमाणे आहे का, तो झिरो डेप आहे का, झिरो डेप ठरला असेल तर झिरो डेप आहे का, त्याच्यावरचा चासी नंबर, त्याच्यावरचा इंजिन नंबर, त्याच्यावरचं आपलं नाव, इनवॉइसवरचं आपलं नाव, या सर्व गोष्टी कागदपत्र पूर्ण तपासल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत गाडी आपल्या ताब्यात घेऊ नका. पुन्हा एकदा गाडीचं निरीक्षण करा. शक्यतो डिलिव्हरीच्या दिवशी आपला एखादा खूप चांगला गाडी वापरणारा मित्र असेल तर त्याला जरूर घेऊन जावा, म्हणजे तो अजून बारीक सारीक गोष्टी लक्ष देऊन बघेल आणि आपली गाडी व्यवस्थित आहे, गाडी आपल्याला जी काही पूर्वी दाखवली होती, चासी नंबर दिला होता त्याचप्रमाणे ती गाडी आहे याची खात्री झाल्यानंतर मग काय गाडीचे आपल्या परंपरेनुसार जे काही पूजा काय जे करायचं आहे ते करून व्यवस्थित, अर्थात पूजा करावीच असं काही आग्रह नाही, तो काही नियम नाही, पण आपल्याला हवा असेल तर ती करून आपण गाडी आपल्या ताब्यात घ्यावी. गाडी ताब्यात घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती ही आहे की आपल्याबरोबर आपल्या गाडीचे सर्व कागदपत्र आपल्याबरोबर असली पाहिजेत. विशेषतः नवीन गाडी दिसली की नको तिथे शिट्टी वाजते आणि ती शिट्टी वाजली की आपण नवीन गाडीला उगाचच काही नाट लागण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ती सगळी कागदपत्र आपल्याबरोबर पाहिजेत. ही गाडी घेताना एक छोटीशी गोष्ट सांगून ठेवतो की समजा दुर्दैवाने त्याला कुठेतरी खरोच असेल, काहीतरी घासलेला असेल, कुठेतरी पेंट खराब झालेला असेल, डेंट असेल, तर तो त्या रिप्रेझेंटेटिव्हला दाखवून तो योग्य वेळेत बदलून घ्या. कृपा करून आता मला गाडीच नको अशा प्रकारचा हट्ट करू नका, कारण गाडी ऑलरेडी तुमच्या नावावर पासिंग झालेली असते. त्यामुळे ती गाडी बदलता येणार नाही. पण जे काही असेल ते त्याचं कॉम्पेन्सेशन करून घेऊन, ती दुरुस्ती करून घेऊन आपल्याला ती गाडी आपल्या ताब्यात घ्यायची आहे. या गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि आपली गाडी व्यवस्थितरित्या आपल्या ताब्यात घेतली, आपण जे सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित जर पाहिल्या
तर पुन्हा कधी मी अशी कितीतरी कस्टमर पाहिले की ज्यांचा इन्व्हॉइसवर नावच चुकीचं आहे. असे कितीतरी कस्टमर पाहिलेत की ज्यांचा इन्व्हॉइसवर चॅसी नंबर चुकलेला आहे. असे कितीतरी कस्टमर पाहिलेले आहेत की ज्यांचा इन्शुरन्सवर चॅसी नंबर चुकला आहे आणि ज्या वेळेला मग ॲक्सिडेंट होतात त्यावेळेला मग आपले डोळे उघडतात आणि तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याची काळजी घ्या. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे RTO पासिंग न करता आपण जर गाडी रस्त्यावर काढली तर शोरूमवाले हुशार असतात. ते आपल्याकडनं एक कागदावर लिहून घेतात, याची सर्व जबाबदारी माझी, आपणही जोशात त्या सह्या करून टाकतो. पण दुर्दैवाने काही झालं तर मात्र तुम्हाला इन्शुरन्स मिळत नाही, कुठलीही गोष्ट मिळत नाही. उलट तुमच्यावर केस होऊ शकते की तुम्ही अशा प्रकारे गाडी रस्त्यावर आणली म्हणून. त्यामुळं याची काळजी घ्या. मला असे प्रसंग माहिती आहेत, पण आता इथे सांगावे की नाही माहीत नाही. एका माणसाने, मी शोरूमचं नाव सांगणार नाही, जागा सांगणार नाही, पण एका माणसाने फॉर्च्युनर ही अशीच विदाऊट पासिंग घेऊन गेले. दुर्दैवाने 1 किलोमीटर रस्त्यावरनं बाहेर पडल्यानंतर त्यांचा भीषण ॲक्सिडेंट झाला. त्यात स्वतः ते गेले आणि त्यांच्या फॅमिलीला जो त्रास झाला तो आम्ही डोळ्यांनी पाहिलेला आहे. तेव्हा कृपा करून अशा प्रकारचा हट्ट करू नका. आपली गाडी व्यवस्थित RTO पासिंग करून इन्शुरन्स काढून मगच रस्त्यावर आणा. ही मी आपल्याला खास विनंती करेन की या प्रकारची काळजी घ्या आणि मग आपली गाडी घ्या. म्हणजे त्या गाडीचा आनंद, जो आपल्याला काही नवीन गाडीचा आनंद हवा आहे तो निश्चितपणे मिळेल. त्याच्या पुढच्या याच्यात फ्री सर्व्हिसेस या आणि याच्याबद्दलची माहिती सांगेन. कृपया आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.